सर्वांना. तरी बघा आम्ही इथे आता शेतात कामाला आलो होतो सकाळपासून आणि जेवण झालेले. अक्का पाणी काढते आणि या एरीमध्ये ना तर कासव आहे. तर त्या कासवाला काय म्हणणं पडतं काकू कासवाला? कासव राजा. तर त्या कासवाला म्हणणं पडतंय कासव राजा म्हणतो येतो. तर पाहू आपण आता. मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते म्हणते आणखी मोठमोठ्यानं. आणि अक्का ना काय म्हणते आणि अक्का ना पाणी काढते बघा. अक्का जास्त मोठी बकेट झाली काय. तर अक्का पाणी काढते आणि मी व्हिडिओ करते पा. तरी ना थोडीशी चपातीचा तुकडा भेटलेला आहे. आपण पाहू त्याला टाकून पण पाहू आणि त्याला कासव राजा म्हणून आवाज पण देवा. कासव राजा ए बघ मी तुला चपाती टाकते ए तू खायला. बघून दे आमच्या सबस्क्रायबरला. कासव राजाला माझा आवाज काही ओळखीचा दिसत नाही आणि कासव राजा काही यायच्या मार्गाला नाही. काकू यानं नाही पाहिजे मग आवाजानं. तुमचा आवाज पाठ आहे काकू त्याला. कासव राजा इले आम्हाला पाहून द्यायचे दिवस आई होतं. तर मी ना आतापर्यंत कासव बघितलेला नाही आहे. आज बघायचा. तर तो काही काय म्हणते काकू काय म्हणते कासव राजा ए कासव राजा ए रे तू ये ये ये. ते म्हणतो मी येत नाही. तुम्ही रॉंग नंबर आहे. तुम्ही माझ्या ओळखीच्या नाही. त्या आल्या आता काकू आलेले त्या काकू आवाज देतील. हो आता आपण पकडा काकू तिला. काकू खाऊ बाई असं बकरीनं करा 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 खाऊन घ्या जे टाकलं ते. आता या काकू आलेले आहे त्या काकू आवाज देणार आहे. आम्ही चपात्या टाकलं तरी यांनी देऊ. बाई हा हा ते म्हणशी ना 2 बया पाहायला आल्यात मला म्हणूनच नाही तर काय सांगू. केवढं का ताई अक्का हा हाव ना बर चला. तर चला आता आम्ही चाललोय सरकी निंदाला का. कासव राजा आता थोड्या टायमाने गिलच घेतला. पाळी प्राणी पक्षी काही जरी आपण पाळलं ते प्राणी घरी पक्षी तर त्याला सुद्धा नाव दिलेले आणि ते नाव दिल्यावर ते पण ऐकतात मालकाचं. तर असं आहे आमचा कासव राजा हातचा. आणि कासव राजाच्या शेतात आलेलं आहे कधी अक्का. आणि ना थोडासा कॅमेरा ना थोडीशी अशी मातीची धूळ बसली होती म्हणून थोडासा फ्रेश केलेला आहे काच कॅमेरा. आणि एवढं भारी वातावरण आहे ना शेतातलं हे बघा. आणि आम्ही तिथं जेवण करायला बसलो होतो. एवढं भारी आहे ना तिथं बसण्यासारखं वा. असं कोणी म्हणणारच नाही शेतामध्ये घर आहे त्याच्यामध्ये एवढं भारी भारी आहे ना. पण त्या काकूनं आज चावी घरी ठेवलेली आहे म्हणून काही उघडता नाही आलं. चला आता जेवण झाले दुपारचं आणि आता लगेच घ्यायची आहे सरकी निंदून. 2-3 वेळेस पाऊस आला गेला पण कृपेत आलं. ऐकीन काकू काय म्हणून चालल्या काकू अक्का बकरी पाणी पिणार का आपली. मस्त बकरी काकूची बकरी तर चरती आहे. मस्त काय कोणाचं माझं राहिले का पाहू. काकू तिकडे काल गेल्या
जेवण करताना ते का राहिलेले आहे का? छोटं काढू इकडे सावलीत. आम्हाला तर मी आता शेतातून आले आणि उडी भयंकर दमलेली नाही. हात आहे ना आता रात्रभर लय दुखणार. आणि मेन म्हणजे आम्ही आणलेली आहे पात्रीची भाजी. आमच्या दिदीला पात्रीची भाजी शेतातली उडी आवडते खायला, तांदूळाची. आणि आता पात्रीची भाजी आणलेली मी तिथं काढली तिथं. आणि मस्त असे लिंब आणलेले बघा. लिंब ना बाकीचे बेलाचे पानं आणलेले, कारण की आमच्या इथं महादेव मंदिर आहे ना, तर तिथे भरपूर अशी गर्दी असते. आणि बेलाच्या पानाची ना पूजा करायला खूप चांगलं असतं. आणि त्याला बी कसं तोडकं मोडकं किडके पानं वगैरे चालत नाही. आणि मंदिराला एवढी भारी छान अशी जत्रा भरते, गर्दीच गर्दी होते, यात्रा असते. आषाढी एकादशी मस्त अशी पात्रीची भाजी. तर ना हे भाजीच भाजी आणलेली, कारण की तिथे उडत आली आहे. मग मी भाजी घेऊन वल्ले असल्यामुळे चिकू ये माती माती राजा काही नाही. 4-5 वेळेस पाणी स्वच्छ धुवून घ्यायची. आणि भाजीला कसं आहे माती जास्तच असते, पण आपल्याला स्वच्छ करून एकदम आयुर्वेदिक भाजी टोपल्यात मस्त स्वच्छ धुवून काढायची. आणि दीदीनं मस्त चहा आणलेला आहे. हे काय आहे? चहा आणला बेल असं ते महादेवासाठी. तर चहा घ्यायचा. आणि भाजी ना ही भाजी भाजी ती भाजी जास्त फक्त पानं घ्यायचे. तर आता मी इथे भाजी 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार, कारण की खूप माती आहे. आणि राहिलेला बाकीचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. बाय.